झी 24 तास ठाणे सन्मान. स्पेशल पार्टनर एस्कॉन इन्फ्रा प्रेस्ट्रेस LLP. व्हॅल्यू ड्रिव्हन एक्सलन्स. साईजीवन कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड. साईजीवन नॅचरली कोल्ड प्रेस्ड कुकिंग ऑइल reduces oil use by 50%. Venue partner Ailey Fritz Banquets. Luxury for all. आपण म्हणतो की पुणे तिथे काय उणे, हे अगदी आपण असं अभिमानाने म्हणतो की नाही. तसंच मला अगदी अभिमानाने हे सुद्धा म्हणावं असं वाटतं की ठाणे तिथे सारे जण नांदती अगदी सौजन्याने आणि गुण्या गोविंदाने. कारण बघा ना, शिक्षण असो, आरोग्य असो, उद्योग असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, राजकीय वारसा असो किंवा दळणवळण सुविधा असो, सगळ्यात ठाणे अतिशय संपन्न असा हा जिल्हा आहे. मुळात आपल्या महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा जिल्हा आहे. निसर्गाने, नैसर्गिक साधन संपत्तीने अतिशय समृद्ध आहे. शिवाय औद्योगिकदृष्ट्या प्रचंड प्रगत आहे. मुळात परंपरा जपणारा आणि त्याचबरोबर आधुनिकीकरणाकडे यशस्वी अशी वाटचाल करणारा असा हा आपला ठाणे जिल्हा आहे. अगदी सातवाहन काळापासून शिलाहार ते पुढे पेशव्यांपासून ब्रिटिशांपर्यंत आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळवण्यापासून ते स्वातंत्र्योत्तर काळात आणि आज अगदी आता 21व्या शतकात सुद्धा या ठाण्याने जितक्या सुंदररित्या संस्कृती परंपरा जपलेली आहे, निसर्ग संपत्ती जपलेली आहे, तेवढ्याच सुंदररित्या आपलं आधुनिकीकरण, आधुनिक सोयी सुविधासुद्धा जपलेल्या आहेत. म्हणजे एकीकडे आपली संस्कृती आणि दुसरीकडे आधुनिकीकरण याचा एक सुरेख संगम आपल्याला ठाण्यात पाहायला मिळतो. खरं तर अत्यंत प्रचंड असा ऐतिहासिक वारसा या ठाणे जिल्ह्याला लाभलेला आहे. आणि खरं तर ठाणे शहराला काय म्हणतात तर तलावांचं शहर. खरं तर ना, इकडचं वातावरण जर आपण पाहिलं तर फार शांतता आहे. इथे फार असं गारवा मिळतो मनाला. पण हे वातावरण जितकं शांत आहे तेवढा विकास शांत नाही आहे बरं का. ठाण्याचा विकास हा अत्यंत जलद गतीने आणि झपाट्याने होतोय वर्षानुवर्ष. आणि आता तर मेट्रो येणार आहे इथे, आपल्याला माहीतच असेल. मेट्रो आल्यावर हा जो काही विकास आहे तो अतिशय सुसाट होईल, यात काहीच शंका नाही आहे. खरं तर ठाण्यानं आपल्याला अनेक लोकवंत दिलेले आहेत, कलावंत दिलेले आहेत, लेखक दिलेले आहेत, राजकारणी दिलेले आहेत आणि त्यांनी या ठाण्याचा मान आणखी उंचावले, जे अभिमानास्पद आहे. आणि आज या विकासात मोलाचा हातभार लावणाऱ्या काही मान्यवरांचा, मुळात या ठाण्याचं आरोग्य सुदृढ ठेवणाऱ्या काही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. नमस्कार, मी ईशा जगताप. झी 24 तास ठाणे सन्मान सोहळ्यात आपल्या सर्वांचं, इथे उपस्थित असलेल्या मान्यवरांचं आणि टीव्हीवरून पाहणाऱ्या माझ्या प्रत्येक प्रेक्षकाचं मनापासून स्वागत करते. खरं तर आपल्या सोहळ्याची सुरुवात अतिशय सुंदर झालेलीच आहे, पण ही सुरुवात अपूर्ण राहील जर मी आजच्या या आपल्या सोहळ्याला कोणाची साथ लाभली, त्यांचे इथे आभार मानले नाही, त्यांचा उल्लेख केला नाही. तर झी 24 तास ठाणे सन्मान 2025 या सोहळ्याचे स्पेशल पार्टनर आहेत एस्कॉन इन्फ्रा प्रेस्ट्रेस LLP. व्हॅल्यू ड्रिव्हन एक्सलन्स. तसंच साईजीवन कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड. साईजीवन नॅचरली कोल्ड प्रेस्ड कुकिंग ऑइल रिड्युसेस ऑइल यूज बाय 50%. आणि त्याचबरोबर मगापासून ज्यांचं मी फार कौतुक करते, आपणही सांगितलं की इथे आल्यावर फार प्रसन्न वाटते, सकारात्मक वाटते, ते आपले आजचे व्हेन्यू पार्टनर आहेत आयली फ्रिट्स बँक्वेट्स. खूप खूप आभार सर्व स्पेशल पार्टनर्सचं, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप आभार. हा असाच उत्साह अगदी शेवटपर्यंत राहू द्या तुमचा. आणि आपण या कार्यक्रमाला आता सुरुवात करणारच आहोत, पण तत्पूर्वी आजच्या या झी 24 तास ठाणे सन्मान सोहळ्याचा उद्देश समजून घेऊया. त्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते. खरं तर गेल्या 20 वर्षांपासून अत्यंत मृदू आवाजात, वेळ प्रसंगी कठोर शब्दात बातमीतून झी 24 तासची भूमिका मांडणाऱ्या माझ्या वरिष्ठ सहकारी आणि अत्यंत नामवंत अशा वृत्तनिवेदिका, झी 24 तासच्या असिस्टंट एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर अनुपमा खानविलकर मॅडम यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. मॅडम, ओव्हर टू यू. नमस्कार ठाणेकर. झी 24 तास ठाणे सन्मान 2025 या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे आणि आम्हाला लाभलेले स्पॉन्सर्स, आमचे सर्व पार्टनर्स, को स्पॉन्सर्स आणि हा व्हेन्यू आम्हाला ज्यांनी उपलब्ध करून दिला, त्या सर्वांचे मनापासून आभार. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून या ठिकाणी मी स्वागत करते. सध्या कार्यक्रमाची सुरुवात करताना मला विशेष खरं तर सांगताना हे आनंद होतोय की झी 24 तास ठाण्यावर आणि ठाणेकरांचं झी 24 तासवर पहिल्यापासून प्रेम राहिलेलं आहे. ठाणेकर प्रेक्षकांची झी 24 तासला
पहिल्यापासूनच म्हणजे फक्त ठाणे शहर नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून झी 24 तासला खूप चांगली पसंती असते. पहिलं शहर जरी आपण म्हटलो ठाण्याला तरी हरकत नाही, कारण आमच्या आकडेवारीमधून आम्हाला ते नेहमीच तुमचं हे सगळं प्रेम दिसतं. त्यासाठी मी आधी ठाणेकरांचे आभार मानते, जे सगळे उपस्थित ठाणेकर आहेत त्यांचे. त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे हे झालं ठाणेकरांचं आमच्यावरचं प्रेम, आणि आमचं ठाणेकरांवर प्रेम आहे ते विशेष म्हणजे आमच्या झी 24 तासमधला, झी मीडियामधला जो सगळा स्टाफ आहे त्यापैकी अर्ध्याहून अधिक स्टाफ हा ठाणे जिल्ह्यातून येत असतो, वेगवेगळ्या भागातून. त्यामुळे अशा प्रकारे आमचंही ठाण्यावर प्रेम आहे की या ठिकाणचे एम्प्लॉईज आमच्याकडे येतात. त्याच्यामुळे असा हा प्रेमाचं देवाणघेवाण करणारा खरं तर ठाणे जिल्हा, ठाणे शहर आहे. तर खरं तर आमचीच काय, मी तर म्हणते की मुंबईमध्ये जी सगळी ऑफिसेस आहेत त्यामध्ये अर्ध्याहून स्टाफ हा संपूर्ण ठाणे जिल्ह्यातूनच येत असतो. खरं तर मुंबई आणि ठाणे ही दोन जुळी शहरं आहेत असं म्हटलं जातं, आणि आता तर ह्या जुळ्या शहरांची सरमिसळ झाली आहे. ठाणे कुठे सुरू होतं मुंबईपासून हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. रेल्वेची कनेक्टिव्हिटी, आता तर मेट्रोची कनेक्टिव्हिटी, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी प्रचंड वाढत गेली आहे. त्यामुळे दोन शहरांची आता जुळी नव्हे तर ती सरमिसळ होऊन गेलेली आहे. तर इथलं मग ते नैसर्गिक वातावरण असू देत, सांस्कृतिक इथले कार्यक्रम असू देत, ठाण्याची खरं तर मुंबईपेक्षा खूप वेगळी ओळख आहे आणि ती ठाणेकरांनी जपलेली आहे. या सगळ्या माध्यमातून इथल्या संस्कृतीची जी एक नेहमी ठेवण असते ठाण्याची, ती खूप वेगळी आपल्याला वेगवेगळ्या सणाच्या, उत्सवाच्या माध्यमातून, तुम्ही ज्या सगळ्या स्वागत यात्रा या ठिकाणी करताय सगळ्याच्या माध्यमातून ठाणेकरांची आणि ठाण्याची एक वेगळी ओळख जपलेली आहे. खरं तर ही अस्सल ओळख आहे, हा अस्सल ठेवा आहे जो ठाणेकर नेहमीच पुढे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात. ठाणं आता खूप बदलत चाललेलं आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. औद्योगिक शहर होत चाललेलं आहे, पायाभूत सुविधा प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चालल्यात. स्मार्ट सिटी ठाण्यामध्ये विकासाची घोडदौड सुरू आहे. खरं तर हे आम्ही सगळे बातम्यांमधून दाखवत असतोच. मात्र उल्हास वैतरणासारख्या नद्या लाभलेल्या आहेत ठाणे जिल्ह्याला अत्यंत, त्यामुळे निसर्ग सौंदर्यसुद्धा ठाण्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसत असतं. कनेक्टिव्हिटीमुळे मुंबई शहराच्या अत्यंत जवळ आले, जसं मी मघाशी आपल्याला सांगितलं. तर आज ठाणे सन्मानच्या निमित्तानं काही आरोग्य क्षेत्रातील, उद्योग क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातलं मौल्यवान काम करणाऱ्या मान्यवरांचा, गुणीजनांचा आज आम्ही इथे सत्कार करणार आहोत, त्यांना सन्मान करणार आहोत, आणि आम्हाला यासाठी खास आनंद होतो आहे. खरं तर खाजगी वाहिन्यांमध्ये झी 24 तासविषयी बोलायचं झालं तर खाजगी वाहिन्यांमध्ये नेहमीच काळाच्या पुढे जाऊन झी समूहानं विचार केलेला आहे, आणि म्हणूनच खाजगी वाहिन्यांमधली पहिली वाहिनी म्हणून झीकडे पाहिलं जातं. मग ते प्रोग्रामिंग चॅनल असू देत अथवा आमच्यासारखी वृत्तवाहिनी झी 24 तासची, जी मराठीमध्ये पहिली वृत्तवाहिनी आहे, जी 24 तास मराठी बातम्या देणारी पहिली वृत्तवाहिनी ठरली. त्यानंतर अनेक आमच्यासाठी रायव्हल चॅनल झाले, मात्र झी 24 तासचा आपला हा ठसा नेहमीच कायम राहिलेला आहे. आणि हा ठसा फक्त पहिली वाहिनी म्हणून नव्हे तर समाजासाठी नेहमीच आमचं उत्तरदायित्व राहिलेलं आहे. सामाजिक भान जपत आम्ही वेगवेगळे उपक्रम आत्तापर्यंत राबवलेले आहेत. त्यांची मला आपल्याला थोडक्यात फक्त ओळख करून द्यायची आहे, कारण प्रत्येक उपक्रम आपल्याला पाहता येणं शक्य नसेल तर किमान ते काय उपक्रम आहेत हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे, आणि त्यासाठी मला वाटतं आजचा हा प्लॅटफॉर्म खूप महत्त्वाचा आहे. खरं तर वृत्तवाहिनी म्हणून केवळ बातम्या न दाखवता सर्वच जण आपण जाणता की समाज उपयोगीचे उपक्रम आहेत ते खरं तर आमच्या माध्यमातून पुढे जाणं खूप गरजेचं आहे, आणि ते आम्ही नेहमीच मांडण्याचा प्रयत्न करत असतो. अन्यायाला वाचा फोडण्यासोबतच काही उपयात्मक कार्यक्रम करतो, जेणेकरून ज्याला आपण सोल्युशन बेस्ड अप्रोच ठेवून जे उपक्रम असतात ते असतात. यामध्ये आरोग्य क्षेत्रासाठीचा आरोग्य सन्मान असू देत, उद्योग क्षेत्रासाठीचा उद्योग संमेलन, कृषी क्षेत्रासाठी कृषी सन्मान, शैक्षणिक क्षेत्रासाठी शिक्षण परिषद, आणि एवढंच नाही तर आपण सगळेजण जाणतो की यंदा खूप पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, आणि मराठवाड्यासारख्या भागामध्ये ज्या ठिकाणी खरं तर दुष्काळ असतो अशा भागामध्ये प्रचंड पाऊस झाला. आणि अशावेळी झी 24 तासनं फक्त पावसाच्या बातम्या दाखवल्या नाहीत तर अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालेलं ते फक्त दाखवलं नाही, तर तिथल्या ज्या खऱ्या समस्या आहेत त्या आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तो म्हणजे शेतकऱ्यांची जी मुलं बाहेर शहरांमध्ये शिक्षणासाठी राहतात अशा विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण थांबू नये यासाठी शैक्षणिक मदत त्यांना कशी मिळवून देता येईल यासाठी झी 24 तासनं फक्त लढ म्हणा असा हा एक उपक्रम राबवला. या माध्यमातून आम्ही समाजातल्या प्रत्येक घटकाला विद्यार्थ्याचं शिक्षण थांबू नये यासाठी जोडून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी झी 24 तास या वृत्तवाहिनीने खूप मोठं काम केलं. अक्षरशः मराठवाड्यातून आलेल्या जवळपास हजारो एक विद्यार्थ्यांना आम्ही लाखो रुपयांची मदत मिळवून दिली. समाजातल्या घटकांनीच मदत केली, मात्र माध्यम म्हणून जे एक महत्त्वाचं काम असतं ते झी 24 तासनं केलं. आणि मला झी 24 तासची एक प्रतिनिधी म्हणून खूप आनंद होतो की अशा प्रकारे आपण समाजाशी फक्त तिथल्या अन्यायाला किंवा तिथल्या समस्यांना वाचा न फोडता
काय ॲक्च्युअल प्रॉब्लेम आहे तो आम्ही आमच्या उपक्रमातून दाखवला आणि निश्चितच सगळ्या वाहिन्यांमध्ये आम्ही या संदर्भात अगदी वरचढ ठरलो. त्यामुळे समाजाप्रती जे उत्तरदायित्व असतं तो एक खरं तर जो आमची एक ड्युटी म्हणावी लागेल ती आम्ही अगदी उत्कृष्टरित्या लढवली असं म्हणायला हरकत नाही. तर समाजाच्या प्रत्येक घटकाला कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून आम्ही नेहमीच जोडण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी खरं तर हे सगळे उपक्रम असतात. संपादक कमलेश सुतार सर यांनी झी 24 तास ही सगळी भूमिका मांडण्यासाठी मला इथे या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल आधी मी त्यांचे मनापासून आभार मानते. आणि आता आपला फार सगळ्यांचा वेळ न घेता मी लगेचच या कार्यक्रमाला सुरुवात करूया अशी घोषणा करते. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार जे सगळे उपस्थित आहेत. धन्यवाद. आता या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत निरंजन डावखरे सर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे ते आमदार आहेत. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. आपल्याला विनंती करते की आपण मंचावर यावं. तसंच मी अनुपमा खानविलकर मॅडम आपल्यालाही विनंती करते की आपण मंचावर यावं. अनुपमा मॅडम, आपण निरंजन सरांचं स्वागत करावं. त्याचबरोबर मी एस्कॉन इन्फ्रा प्रिस्ट्रेस LLP चे उमेश भुजबळराव यांनाही विनंती करते की आपणही मंचावर यावं. एस्कॉन इन्फ्रा प्रिस्ट्रेस LLP हे आजचे आपले स्पेशल पार्टनर आहेत. मी मगाशीच उल्लेख केला आणि ते सांगतात की व्हॅल्यू ड्रिव्हन एक्सलन्स. खूप खूप आभार. झी 24 तास ठाणे सन्मान 2025 सोहळ्याच्या पुरस्कार सोहळ्याला आपण आता सुरुवात करणार आहोत. पहिले पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत. फोर्टिस हॉस्पिटलकडून त्यांच्या मान्यवरांना मी मंचावर येण्याची विनंती करते. एक्सलन्स इन मल्टी डिसिप्लिनरी टेरिटरी केअर यासाठी त्यांना पुरस्कार मिळणार आहे. खरं तर फोर्टिस हॉस्पिटल कल्याण हे NABH मानांकन प्राप्त बहुविशेषज्ञ तृतीय स्तरीय रुग्णालय असून 18 वर्षांच्या विश्वासार्ह सेवेचा वारसा आहे त्यांना लाभलेला. इथे कार्डिओलॉजी, ऑर्थोपेडिक्स, न्यूरोलॉजी, ऑन्कोलॉजी आणि आपत्कालीन सेवांमध्ये अत्यंत प्रगत असे उपचार दिले जातात. या ठिकाणी अनुभवी डॉक्टर सेवा देतात. आपत्कालीन सेवांमध्ये प्रगत उपचार दिले जातात. आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं आणि रुग्ण केंद्रित दृष्टिकोनावर आधारित हे हॉस्पिटल उभं आहे. जिथे विषय आरोग्याचा तिथे फोर्टिस विश्वास कल्याणाचा असं म्हटलं जातं. पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते श्री प्रतीश आंबेकर यांना. आपण कृपया मंचावर यावं. ते आय लिव्ह बँक्वेटचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. उत्कृष्टता आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वासाठी ते ओळखलं जातात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आय लिव्ह बँक्वेट्स, मधुबन, प्युअर वेज बुफेट रेस्टॉरंट्स, द बसिलिओ आणि आय लिव्ह लॉन्स या ब्रँडचा यशस्वी व प्रभावी विस्तार झालाय आणि त्यांना आज या ठिकाणी एक्सलन्स इन लक्झरी बँक्वेटिंग अँड टाइमलेस इव्हेंट्स एंटरप्राइजेस या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. खूप खूप आपले या ठिकाणी अभिनंदन. आणि पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी विनंती करते श्री संजय कोयंडे आपल्याला मंचावर येण्याची. आपल्याला एक्सलन्स इन कन्स्ट्रक्शन रिसर्च या पुरस्कारानं गौरविण्यात येत आहे. श्री संजय कोयंडे हे एक मराठमोळे उद्योजक आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. CCRT लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड या आपल्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी बांधकाम क्षेत्राला दीर्घकालीन फायदा होईल अशा प्रकारची अत्याधुनिक लॅबोरेटरी उभारली आहे. गेल्या काही वर्षात बांधकाम क्षेत्रातली क्वालिटी कंट्रोलला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळेच बांधकामाचे साहित्य दर्जेदार आहेत की नाही याचं शास्त्रशुद्ध परीक्षण करून देणारी CCRT लायब्ररी आज अनेक बांधकाम व्यावसायिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे. या व्यतिरिक्त इमारत दुरुस्ती क्षेत्रात देखील संजय कोयंडे कार्यरत आहेत. आपले मनापासून अभिनंदन. आणि पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते डॉक्टर बंधूंना. डॉक्टर दीपक ऐवळे आणि डॉक्टर अमित ऐवळे यांना, जे सोलारिस हॉस्पिटल आहे त्यांचं आणि त्यांना एक्सलन्स इन न्यूरोसायन्स या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येते. खूप खूप अभिनंदन. आज सोलारिस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलनं ठाण्याच्या आरोग्य सेवा क्षेत्रात एक मजबूत आणि सन्माननीय स्थान निर्माण केले. प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, यशस्वी उपचार यांसोबतच नैतिक कार्यपद्धती, करुणामयी रुग्णसेवा आणि सामाजिक सेवेप्रती असलेल्या निष्ठेसाठी हे रुग्णालय विशेष ओळखलं जातं. ऐवळे बंधूंच्या नेतृत्वाखाली हे रुग्णालय मेंदू व मणक्यांच्या उपचारांमध्ये नवे मापदंड प्रस्थापित करते. खूप खूप अभिनंदन. पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी डॉक्टर ओंकार हरिमाळी यांना मंचावर येण्याची विनंती करते. त्यांना एक्सलन्स इन इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. उद्यमी महाराष्ट्र या आपल्या संस्थेच्या माध्यमातून श्री ओंकार हरिमाळी यांनी आजवर 25,000हून अधिक विद्यार्थ्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट विषयी प्रशिक्षित केलंय. खूप उल्लेखनीय कार्य आहे. टाळ्या वाजवा.
त्यांचे असंख्य विद्यार्थी आज त्यांच्याकडून इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रशिक्षण घेतल्यानंतर आयात निर्यातीच्या व्यवसायात कार्यरत आहेत. खूप अभिनंदन. आणि पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी आचार्य समीर कर्वे, मी आपल्याला विनंती करते आपण यावं. आचार्य समीर कर्वे यांना एक्सलन्स इन फील्ड ऑफ ॲस्ट्रोवास्तू या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येते. समीर कर्वे हे एक नामवंत वास्तू आचार्य, ज्योतिषार्य आणि लाईफ कोच असून ते वैज्ञानिक दृष्टिकोनाने व्यावहारिक अंमलबजावणी आणि आध्यात्मिक ज्ञान यांचं सुरेख संमिश्रण करून सर्वांगीण जीवन समाधानाचं मार्गदर्शन करतात. आणि डॉक्टर संदीप नारायण देवरे यांना एक्सलन्स इन नी अँड शोल्डर ऑर्थोस्कोपी सर्जरी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येते. त्यांची ओळखही करून देते. तर डॉक्टर संदीप नारायण देवरे हे प्रख्यात ऑर्थोपेडिक आणि स्पोर्ट्स इंजुरी स्पेशालिस्ट असून नी अँड शोल्डर ऑर्थोस्कोपी या क्षेत्रात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले. 15 वर्षांहून अधिक अनुभवासह त्यांनी अनेक क्रीडापटू आणि व्यावसायिक कबड्डी खेळाडूंवर यशस्वी उपचार केलेले आहेत. गेल्या 15 वर्षांपासून नवी मुंबई आणि ठाणे परिसरात ऑर्थोपेडिक उपचारांतील विश्वासार्ह नाव म्हणजे डॉक्टर संदीप नारायण देवरे आहे. तसंच पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते डॉक्टर जितेंद्र प्रभाकर वाघ आणि सौ शिल्पा जितेंद्र वाघ. आपल्याला खूप खूप अभिनंदन. आपलं सुद्धा एक्सलन्स इन मेडिकल सोशल वर्क या पुरस्कारानं आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. सर्वसामान्य माणसांसाठी त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असलेलं हे दाम्पत्य आहे. खूप जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. डॉक्टर जितेंद्र वाघ आणि त्यांच्या पत्नी शीतल वाघ या दाम्पत्यानं त्यांच्या विभागात सामाजिक कार्याचा अक्षरशः डोंगर उभारलाय. आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, शैक्षणिक उपक्रम तसंच स्त्रियांसाठी रोजगार उपक्रम आणि तरुणांसाठी ते विविध उपक्रम राबवतात. खूप अभिनंदन. पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते श्री देवानंद थळे. आपल्याला एक्सलन्स इन सोशल वर्क या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतंय. भिवंडी जवळच्या कशळी परिसरात श्री देवानंद थळे त्यांच्या स्वराज्य युवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवत आहेत. गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, दहीहंडी असो अशा अनेक उपक्रमांबरोबरच सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडवून आणता येतील असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात. पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते डॉक्टर स्वाती डोंगरे यांना, ज्या मेडिकल डिरेक्टर आहेत संतती फर्टिलिटी सेंटरच्या, आणि त्यांना एक्सलन्स इन IVF फर्टिलिटी या पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे. संतती टेस्ट ट्यूब बेबी आणि फर्टिलिटी सेंटर या आपल्या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर स्वाती डोंगरे यांनी आजवर हजारो दाम्पत्यांना अपत्य प्राप्ती करून दिलेली आहे. जगात जे उत्तम आहे ते आपल्या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये असायलाच हवं, अशा सुविधा असायला हव्या. या ध्येयानं प्रेरित होऊन जगातलं सर्वोत्तम अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांनी आपल्या पेशंटसाठी उपलब्ध करून दिलंय. खूप अभिनंदन. आणि पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते डॉक्टर सतीश वैष्णव. आपल्याला एक्सलन्स इन हेअर केअरसाठी गौरविण्यात येणार आहे. आजकाल खरोखर केस गळती ही प्रचंड सामान्य अशी समस्या झालेली आहे आणि हेअर केअर प्रचंड आवश्यक आहे. आणि खरोखर आपलं खूप अभिनंदन. हेअर डॉग क्लिनिकची सेवा ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर इथे उपलब्ध आहेच. तसंच उर्वरित महाराष्ट्रासाठी व्हिडिओ कॉलद्वारे कन्सल्टेशनची सुविधासुद्धा उपलब्ध ते करून देतात. आता पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते डॉक्टर रुपेश विलास वाफेकर यांना. त्यांचं डॉक्टर वाफेकर्स होमिओपॅथिक क्लिनिक आहे आणि त्यांना एक्सलन्स इन क्रॉनिक डिसऑर्डर बाय होमिओपॅथी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. खूप अभिनंदन. डॉक्टर रुपेश विलास वाफेकर हे अनुभवी कन्सल्टिंग होमिओपॅथी आहेत. त्यांनी MD इन होमिओपॅथी ही पदवी संपादित केली असून लंडन येथील हॅनिमॅन कॉलेज ऑफ होमिओपॅथीमधून पदव्युत्तर शिक्षण तसंच ग्रीस येथील इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ होमिओपॅथी येथून डिप्लोमा पूर्ण केला आहे. ते ठाणे, भिवंडी, पुणे, गंगापूर व छत्रपती संभाजीनगर इथे होमिओपॅथी क्लिनिकमध्ये सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. अभिनंदन. पुढचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते डॉक्टर सईद मीर यांना. एक्सलन्स इन प्रोक्टॉलॉजी अँड पाईल्स ट्रीटमेंट या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. डॉक्टर सय्यद मीर हे आरोग्य सेवेतील एक नामांकित आणि पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व आहेत. आजवर अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलंच आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना 2013 मध्ये इंदिरा गांधी सद्भावना सुवर्ण पदक, 2018 मध्ये नॅशनल हेल्थ केअर अवॉर्ड या अशा विविध अवॉर्ड्सनी त्यांना आजवर पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. आणि पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते डॉक्टर आदित्य फडके यांना.
डॉक्टर आदित्य फडके आपण मंचावर यावं. ते स्वयं हॉस्पिटल जे ठाण्यात आहे त्याचे डिरेक्टर आहेत. एक्सलन्स इन मेडिकल अँड सर्जिकल सर्व्हिसेस या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या वाजवा. डॉक्टर आदित्य फडके हे MBBS MS सर्जरी पदवीधर असून ते अनुभवी लॅप्रोस्कोपिक आणि लेझर सर्जन आहेत. ते ठाणे येथील वसंत विहारमधील स्वयं हॉस्पिटलचे संचालक आहेत. पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते. प्रशांत महानकर आपण मंचावर घ्यावं. ORG लाईफ हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यांचं आणि ते एक्सलन्स इन होम हेल्थ केअर या पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं जात आहे. डॉक्टर प्रशांत महानकर हे आरोग्य सेवा उद्योगातील दूरदृष्टी असलेले एक नेतृत्व आहे. त्यांना या क्षेत्रातील 25 वर्षांचा समृद्ध असा अनुभव आहे. 2018 मध्ये प्रशांत महानकर यांनी ऑर्गन लाईफ हेल्थ केअरची स्थापना केली. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक ते बदल घडवत आहेत. खूप खूप अभिनंदन आपलं. आणि पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते. संदीप युनिव्हर्सिटीकडून आर्यन संदीप झा यांना त्यांना एक्सलन्स इन युनिव्हर्सिटी फॉर एक्सपर्टियल लर्निंग या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. आपण कृपया मंचावर यावं. ते या ठिकाणी उपस्थित नाहीत पण मी त्यांची आपल्याला ओळख नक्कीच थोडक्यात करून देईन. संदीप विद्यापीठ हे 21व्या शतकातील उच्च शिक्षणाचे एक गतिमान केंद्र आहे. हे विद्यापीठ आपल्या भारतातील UGC मान्यताप्राप्त असून महाराष्ट्रातील नाशिक येथे स्थित आहे. सगळ्या पुरस्कारार्थींचे खूप खूप मनापासून अभिनंदन. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि डावखरे सर, मी आपले खूप मनापासून आभार व्यक्त करते. आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात त्यासाठी खूप आभार. आणि सोबतच आपलं मनोगत सुद्धा आम्हाला ऐकायचंच आहे. मी आपल्याला विनंती करते की आपण इथे येऊन आपल्या सर्व प्रेक्षकांना संबोधित करावं. खऱ्या अर्थाने झीच्या माध्यमाने नेहमीच आपण समाजामध्ये जे महत्त्वाचं काम होतं आहे आणि जी व्यक्ती समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचून एक चांगली उत्तम सुविधा, मग ती आरोग्याच्या संदर्भातली असो, ती इन्फ्राच्या संदर्भातली असो, ती कुठल्याही क्षेत्रातली असली तरी ती समाजासमोर आणण्याचं काम हे सातत्याने झी 24 तासच्या माध्यमाने सुरू असतं. आणि त्याच्यामुळे गावोगावी असेल, या प्रत्येक ठिकाणी त्यांची जी पीडा असेल, त्यांच्या अडचणी असतील, त्यांच्या बातम्या असतील, या लोकांसमोर आणणे हे झी 24 तासचं नेहमीच एक महत्त्वपूर्ण कार्य राहिले. आणि त्याच्यामुळे आवर्जून या इकडे मोठ्या प्रमाणात झी 24 तासला बघणारा एक वर्ग आहे. आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी आवर्जून लोक झी 24 तासला एका अर्थी डेडिकेटेडली आपण ज्याला फॉलोईंग म्हणतो त्या दृष्टिकोनाने त्याचं फॉलो करत असतात. आज या कार्यक्रमाच्या माध्यमाने आपण बघितलं की आरोग्य सुविधा देणारे असतील किंवा त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असतील किंवा अनेक जे क्षेत्र आहेत याच्यामध्ये ज्या लोकांनी खऱ्या अर्थाने एक चांगलं काम केलं त्या लोकांचा सन्मान या इकडे आवर्जून केलेला आहे. आणि विशेष करून हेल्थमध्ये प्रत्येक सेक्टरला खरं तर या इकडे सन्मानित केलं आहे. आणि त्यासाठी मला या इकडे आमंत्रित केलं, त्यासाठी मी झी 24 तासचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. प्रचंड आनंद होतोय की शिवसेना नेते, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करावं. खरं तर थोड्या वेळापूर्वी आपण पुरस्कार सोहळा आपला संपन्न झाला होता. आता आपण पुढील पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करणार आहोत आणि त्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते पूर्वेश सरनाईक सर आपल्याला. त्याचबरोबर झी 24 तासच्या सिनियर न्यूज अँकर अनुपमा खानविलकर मॅडम आपल्यालाही विनंती करते. आणि त्याचबरोबर झी 24 तासचे रिजनल हेड सेल्स त्यांनासुद्धा विनंती करते. नितीन सर आपण मंचावर यावं. नितीन डब्बू सर, आपण सर्वांचं स्वागत करणारच आहोत, सत्कार करणारच आहोत. पण त्यापूर्वी मी नितीन सर, अनुपमा मॅडम आपल्याला विनंती करते की आपण पूर्वेश सरांचं स्वागत करावं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन. आणि आता आपण पुढील पुरस्कार सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. ज्यांना आपण सन्मानित करणार आहोत त्यांना पूर्वेश सर, अनुपमा मॅडम आणि नितीन सर यांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह मिळणार आहे. आणि पुढील पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत श्री तुकाराम आंबरे, सोशल वर्कर आहेत ते, एक्सलन्स इन सोशल वर्क या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात येत आहे.
गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेला हा कार्यकर्ता आहे. कोरोना काळात तब्बल 1000 कामगारांना अन्न, वस्त्र, निवारा, विस्थापित कामगारांसाठी अन्न छत्र निर्माण करणारा हा कर्मयोगी आहे. परिसरातील रहिवाशांना एकत्र आणण्यासाठी ते विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात आणि दहीहंडी, रास गरबा यांसारखे कार्यक्रम ते आयोजित करतात. खूप खूप टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. अभिनंदन आपलं. पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते डॉक्टर सौम्या शेखर यांना. त्यांचा एक्सलन्स इन कार्डिओथोरॅसिस सर्जरी अँड हार्ट ट्रान्सप्लांट या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. त्यांना डॉक्टर सौम्या शेखर जेना सम्मत हे कुशल कार्डिओथोरॅसिस अँड व्हॅस्क्युलर सर्जन तसंच हार्ट ट्रान्सप्लांट सर्जन आहेत. प्रगत प्रौढ हृदय शस्त्रक्रियेतील त्यांना 10 वर्षांहून अधिक अनुभव आहे. क्लिष्ट अशा बायपास शस्त्रक्रिया अतिशय यशस्वीरित्या त्यांनी पार पाडलेल्या आहेत. पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आदिती हॉस्पिटलकडून डॉक्टर शैलेंद्र पाटील यांना विनंती करते वरण्याची, पण आज ते या ठिकाणी हजर नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर या ठिकाणी COO आदिती हॉस्पिटलचे पुरस्कार स्वीकारतील, ज्यांचं नाव आहे डॉक्टर आनंद मिश्रा. आपण मंचावर यावं. एक्सलन्स इन रोबोटिक जॉईंट सर्जरीज अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मुलुंड वेस्ट या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात येते. आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलविषयी सांगायचं झाल्यास या हॉस्पिटलला 40 वर्षांचा समृद्ध असा वारसा आहे आणि आज या हॉस्पिटल रोबोटिक जॉईंट सर्जरीसाठी विशेष ओळखलं जातं. पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते डॉक्टर मनोज आणि रिया यांना. डॉक्टर जी मनोज आणि रियाजी यांना एक्सलन्स इन सुपर स्पेशालिटी डेंटल डायबिटीज अँड हार्ट क्लिनिक या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. डॉक्टर जी मनोज आणि डॉक्टर रियाजी यांनी जुलै 2001 मध्ये मुलुंड येथे गुड हेल्थ सुपर स्पेशालिटी क्लिनिकची स्थापना केली. या क्लिनिकमध्ये प्रगत दंत उपचार आणि इम्प्लांट सुविधांसह संपूर्ण सर्वसमावेशक हृदयरोग आणि मधुमेह उपचार सेवा उपलब्ध आहेत. गुड हेल्थमध्ये रुग्णांना एकाच छताखाली सर्व सेवा देण्याचा त्यांचा उद्देश आहे. खूप खूप अभिनंदन. आणि पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर आकाश राजपाल यांना, जे MRR चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे ठाण्यामध्ये आहे, त्याचे CEO आहेत आणि त्यांना एक्सलन्स इन पीडियाट्रिक केअर लीडरशिप या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या वाजवा. हळूहळू मनात रुजणारं नाव आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुलांसाठीचं भारतातील एकमेव रुग्णालय म्हणजे ठाण्याचं जे आहे MRR बाल रुग्णालय. भक्कम वैद्यकीय कौशल्य, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि करुणामय सेवेच्या बळावर MRR चिल्ड्रन्स हॉस्पिटल बालरोग उपचारांचे नवे मापदंड निर्माण करतंय दिवसेंदिवस. खूप अभिनंदन. पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर ज्ञानदा बांदोडकर यांना. DNA रॉयल एस्थेटिक क्लिनिककडून त्या आहेत आणि त्यांना एक्सलन्स इन कॉस्मेटिक डर्मॅटॉलॉजी अँड हेअर ट्रान्सप्लांट या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे. डॉक्टर ज्ञानदा बांदोडकर यांना कॉस्मेटिक डर्मॅटॉलॉजी क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी आज आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. ठाणे येथील DNA रॉयल एस्थेटिक क्लिनिकच्या माध्यमातून त्यांनी प्रगत पुराव्यावर आधारित त्वचा, केस तसंच बॉडी कॉन्ट्युरिंग उपचार त्या देत आहेत आणि सौंदर्यात आणखी भर घालत आहेत लोकांच्या. खूप अभिनंदन. पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर विनायक सुतार यांना. चार्वी केअर क्लिनिकचे ते मेंबर आहेत. एक्सलन्स इन प्लास्टिक अँड मायक्रोवॅस्क्युलर रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. खरं तर ना प्लास्टिक, कॉस्मेटिक आणि मायक्रोवॅस्क्युलर सर्जरी क्षेत्रातील डॉक्टर विनायक सुतार हे एक विश्वासार्ह असं नाव आहे. त्यांच्यासाठी खूप जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांनी लिपोसक्शन, हेअर ट्रान्सप्लांट, ब्रेस्ट रिडक्शन तसंच ब्रेस्ट ऑगमेंटेशन यांसह 1000हून अधिक यशस्वी अशा सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया अतिशय यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन. आणि पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते अविनाश शेट्टी यांना, जे मालक आहेत मछली घरचे. आपण मंचावर यावं. एक्सलन्स इन ऑथेंटिक कोस्टल सी फूड रेस्टॉरंट वा यासाठी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. मछली घरचे मालक अविनाश शेट्टी ठाणे येथे आधारित असून ते अस्सल कोकणी चवीसह ताज्या समुद्री खाद्यपदार्थांची मेजवानी देतात लोकांना. ठाण्यातलं हे त्यांचं रेस्टॉरंट आहे, नामवंत आहे आणि इथला जेवणाचा अनुभव हा खरोखर अविस्मरणीय ठरतो असं आम्ही नाही तर त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये येणारे खाद्यप्रेमी सांगतात. खूप अभिनंदन. पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी डॉक्टर अनुपम कर्मकर आपण मंचावर यावं.
ते CEO आणि MD आहेत SPF हिरा मोंगी नवनीत हॉस्पिटलचे. अतिशय अनुभवी असे हेल्थकेअर व्यावसायिक आहेत ते, ज्यांना हेल्थकेअर संस्थांचे नेतृत्व आणि रूपांतर करण्याचा 25 वर्षांचा अनमोल असा अनुभव आहे आणि यासाठीच आज त्यांना आपण सन्मानित केलेलं आहे. डॉक्टर प्रकाशराव शेडगे, मी आपल्याला विनंती करते की आपण पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यावं. ओम गंगागिरी हॉस्पिटल अँड OHS चे ते सदस्य आहेत. एक्सलन्स इन ऑक्युपेशनल हेल्थ सर्व्हिसेस अँड इनोव्हेटर ऑफ डिजिटल मेडिकल चेकअप ऑन व्हील्स इंडिया या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. ओम गगनगिरी हॉस्पिटल अँड ऑक्युपेशनल हेल्थ सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक आहेत ते प्रकाशराव शेडगे. यांना व्यावसायिक आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी आणि मोबाईल डिजिटल हेल्थकेअर सेवा वितरणातील अभिनव उपक्रमांसाठी हा पुरस्कार आज सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी सर मी आपल्याला विनंती करते आपण मंचावर यावं. नितीन बोरसे सर, आपण मंचावर यावं. ते आदित्य ॲडव्हर्टायझिंगचे प्रोप्रायटर आहेत आणि एक्सलन्स इन ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीसाठी त्यांना आज सन्मानित करण्यात येते. ठाणे शहरातील जाहिरात क्षेत्रातील एक आघाडीचं नाव म्हणजेच नितीन बोरसे यांची आदित्य ॲडव्हर्टायझिंग ही ॲड एजन्सी. विशेषतः TV जाहिरातींसाठी सुप्रसिद्ध असलेल्या आदित्य ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून टेलिव्हिजन क्षेत्रात विविध यशस्वीरित्या प्रयोग त्यांनी केलेले आहेत. आणि त्याचबरोबर पुढील पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी मंचावर येण्याची विनंती करते डॉक्टर उदय पाटील यांना. R.N. पाटील सूरज हॉस्पिटलचे ते सदस्य आहेत. एक्सलन्स इन न्यूरोलॉजी अँड कार्डिओलॉजी हॉस्पिटलसाठी त्यांना सन्मानित करण्यात येते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्व पुरस्कारार्थींचे खूप खूप मनापासून अभिनंदन. खूप जोरदार आता एकदाच टाळ्या होऊन जाऊ द्या. मान्यवरांचे आभार. अनुपमा मॅडम, नितीन सर, मी आपल्याला विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं. आणि पूर्वेश सरनाईक सर, आपले प्रेक्षक, आपल्या कॅमेरा मागचे सगळे लाखो प्रेक्षक ताटकळत बसलेले आहेत आपल्याला ऐकण्यासाठी. मी आपल्याला विनंती करते की आपण या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. झी24 तासच्या वतीनं आज या ठिकाणी ठाणे सन्मान ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मला अभिमान वाटतो की आज आमच्या ठाण्याच्या अनेक असे कलाकार, व्यावसायिक, ऑन्ट्रप्रेनर्स, डॉक्टर्स, असे अनेक जे डायनामिक पर्सनॅलिटीज आहेत अशा लोकांचा सन्मान आज या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि मी मनात एक विचार केला की हे जे यावेळेस पुरस्कार दिले जात होते त्यावेळेस पूर्वेश सरनाईकांच्या हस्ते पुरस्कार दिले जात आहेत. तर मी थोडं त्याच्यामागचं कॉम्बिनेशन पाहत होतो की आपण ह्याच्यामध्ये आपलं स्वतःचं रिलेशन कसं करू शकतो. तर त्यावेळेस लक्षात आलं काहीतरी विचार करून आज या ठिकाणी कमलेश सुतार जे झी24 तासचे संपादक आहेत, आमचे मित्र आहेत, त्यांनी या ठिकाणी मला आमंत्रण दिलं आणि पुरस्कार देत असताना मनात एकच विचार आला की आमच्या सरनाईक परिवाराच्या घरामध्ये आम्ही बांधकाम व्यावसायिकसुद्धा आहोत. मग त्या ठिकाणी मछली हॉटेलचे मालक होते, त्यांचं या ठिकाणी सन्मान करण्यात आला. ते रेस्टॉरंट ओनर आहेत. आमच्या घरात हॉटेलचा व्यवसायसुद्धा आम्ही चालवत आहोत. त्यानंतर डॉक्टर्स सगळ्यात जास्त या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. आमच्या घरात डॉक्टरसुद्धा आहे, माझी बायको स्वतः डॉक्टर आहे. तर बोलू ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन केल्यानंतर कदाचित झी24 तासनी आज या ठिकाणी मला बोलवलं असेल. पण आनंद आहे कारण खाली ज्यावेळेस मी होतो आणि मी एक अंदाज चर्चा करत होतो की अंदाजे किती लोकांना आपण पुरस्कार देतो आहे. तर मी खऱ्या अर्थाने हेच सांगतो की आपण किती जरी पुरस्कार ठाण्यामध्ये दिले ते कमी आहेत. कारण ठाणे हे कलाकारांचा शहर आहे. ठाणे हा वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजच्या लोकांचा असलेला एक शहर आहे आणि अशा शहराला आज तुम्ही आमच्या शहरात येऊन झी24 तासचा खरंच मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या या संपूर्ण ठाण्याच्या पर्सनॅलिटीजचा आज या ठिकाणी सन्मान केलेला आहे. आणि झी24 तास, कमलेश सुतार, त्यांची संपूर्ण टीम, मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपली जी या ठिकाणी पुरस्कार विजेते आहेत मी त्यांचंही मनापासून शुभेच्छा त्यांना देतो, त्यांचंही अभिनंदन करतो. कारण अनेक जण या ठिकाणी आहेत, आता बांदोडकर साहेब वगैरे सगळेच आहेत, यांनी लहानपणापासून मला पाहिलेलं आहे. म्हणजे मी ज्यावेळेस वयाचा 5-6 वर्षाचा होतो तेव्हापासून यांनी मला पाहिलेलं आहे आणि आज माझ्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळतो आहे. तर निश्चितपणे मला अभिमान वाटतो की ज्या लोकांना
ज्या लोकांनी मला मोठं होताना पाहिलं आणि ज्या लोकांना नेहमीच आपण ॲज अ आयडल पाहिलेलं आहे, अशा सर्व लोकांचा आज या ठिकाणी माझ्या हस्ते सन्मान करण्यात आलेला आहे. मी पुन्हा एकदा झी24 तासच्या संपूर्ण टीमचं त्यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो आणि असेच चांगले कार्यक्रम झी24 तासच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा व्हावेत अशाही त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. झी24 तास ठाणे सन्मान. स्पेशल पार्टनर एस्कॉन इन्फ्रा प्रेस्ट्रेस LLP. व्हॅल्यू ड्रिव्हन एक्सलन्स. साईजीवन कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड. साईजीवन नॅचरली कोल्ड प्रेस्ड कुकिंग ऑइल reduces oil use by 50%. Venue partner Ailey Fritz Banquets. Luxury for all.